करायलाच पाहिजे, थोडासा का होईना केलाच पाहिजे. म्हणजेच अर्थात संपत्ती, संगती आणि प्रकृती ह्या 4 गोष्टी माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. याचा विचार थोडासा झालाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे संगती. आपण कुणाच्या संगतीमध्ये राहतोय, कुणाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होईल, कुणाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण अधोगतीला जाऊ, ह्या गोष्टीचा विचार करूनच माणसानं संगत धरली पाहिजे. जसा संग तसा रंग. संगतीत राहिला ढवळ्या शेजारी पोळा बांधला पण वाण नाही पण गुण लागले, ज्याप्रमाणे म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या आपण संगतीत राहिलो त्याच्या आपण रंगाचा आपल्यावर प्रभाव पडत नाही, पण त्यांच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर नक्कीच पडतो, विचारांचा प्रभाव नक्कीच पडतो, त्याप्रमाणे आपण वागायला लागतो. म्हणून संगतीचा विचार थोडासा तरी माणसाने आयुष्यात करावा, कारण त्या संगतीवरती माणसाची प्रगती आणि अधोगती ठरलेली असते. पुढं संपत्ती. आपल्याकडे किती धन येतंय, किती धन जातंय, मग त्याचं आर्थिक व्यवस्थापन माणसानं ठेवलंच पाहिजे. पैसा कुठून आणायचा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गानेच पैसा कमवा तर तो टिकणार आहे. बर आलेला पैसा कुठेतरी चांगल्या कार्यामध्येच जावा, व्यर्थ कार्यामध्ये त्या पैशाचा उपयोग नाही व्हावा, याचा माणसाने विचार केलाच पाहिजे. संगती, संपत्ती आणि संपत्ती आणि संतती. तिसरा प्रकार संतती. संतती म्हणजे आपल्याला किती आपत्ती आहे. संसारिक माणसाने, गृहस्थी लोकांनी याचा विचार करायलाच पाहिजे की बाबा आपल्याला आपत्ती किती आहेत, बाबा त्या आपत्त्यांसाठी आपण स्पीड कमी ठेव, फक्त बोलायचं. बरं त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यांचं शिक्षण कसं झालं पाहिजे, त्यांना बाबा त्यांच्या तब्येती कशा झाल्या पाहिजे, त्यांच्यावर संस्कार कसे घडले पाहिजे, त्यांचं आयुष्य कसं घडलं पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार आपण करायलाच पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रकृती. प्रकृती ही म्हणजे शरीरम धनसंपदा असं म्हणलं गेलंय. शरीर ही माणसाची धनसंपत्ती आहे. अगदी धनाप्रमाणे शरीराला महत्व आहे. दुर्लभ, आपण मागाशीच बोलले, दुर्लभ हा नरदेह आहे, दुर्लभ हे शरीर आहे, त्याचा माणसाने विचार करायलाच पाहिजे. आपण काय खातोय, काय पितोय, बरं त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय, किती अवयवांना आपण किती त्रास देतोय. मला सांग ना, धूम्रपान, मद्यपान ह्या गोष्टींना आपले अवयव कमी व्हायला लागले, आपलं आयुष्य कमी व्हायला लागले, लगेच मृत्यू येतोय, तरुणपणातच आपल्याला मृत्यू यायला लागले. कशामुळं? तर आपल्याला हे आपल्या शरीरावरती आपलं लक्ष नाहीये. मग आपल्या शरीर नीट राहण्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे, सात्विक अन्न घेतलं पाहिजे, परत शरीरासाठी योग धारणा केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी चांगल्या शरीरासाठी महत्वाच्या आहेत. पुढं यानंतर तिसरा प्रकार म्हणजे काही गोष्टींचा विचार सतत करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. या जीवनरूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी माणसाने क्षणोक्षणाला विचार केलाच पाहिजे. जो एका वेळेचा विचार करतो त्याला पशु म्हणावं, जो